मला अपेक्षा काय माहितीये का, माझ्याकडे कमी काय हो, फक्त खोके आपण घेतले नाहीत म्हणून पैसे आपल्याकडं. आता ही मंडळी त्यांच्याकडे काय आहे फक्त, मग ती घेऊन येतील. मला कळलं बचत गटाच्या महिलाची यादी काढून त्यांना पैसे द्यायचा कार्यक्रम उरकलाय, चालू आहे का नाही. पण बांधवानो, पैसे कुणाचे हाणलेले आहेत. पहिल्या निवडणुकीला 7-7 रुपये देऊन वर्गणी केली ती. आता कशी परिस्थिती आहे, कशी आहे. आता तेवढ्या नोकरीला सोडचिठ्ठी दिलेला असताना अशी परिस्थिती होऊ शकते का कुणाची. मग परिस्थिती कुणामुळे झाली. मग आता हाणलेला पैसा, बेमानीनं कमवलेला पैसा जर तुम्हाला वाटला तर त्या पैशा बरोबर बेमानी करणं ही सगळ्यात मोठी इमानदारी आहे, हे तुम्हाला मी सांगतो बंधूंनो. म्हणून पैसे दिले तर घ्या, भांडून घ्या, एवढ्यावर भागत नाही म्हणून सांगा. अजून त्या गलीला 10 लोक थांबलेत म्हणून सांगा. अजून दुप्पट द्यावं लागतंय म्हणून सांगा. मला तर कळालंय 50-60 कोटी रुपये वाटायचा प्लॅन आहे. बघा, मज्जाच मज्जा आहे, चंगळ आहे. पण शंका एकच आहे, पुढारीच खाऊन गप बसून जरा तेवढी शंका आहे. म्हणून तर पुढारीची चेंगराचेंगरी लागली तिकडं. आणि आपल्याकडं ह्या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा आवाहन करतो की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला मशाल ह्या चिन्हापुढचं बटन दाब.